मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्र्यांनी आपल्या बहिणींना 1,500 रुपये महिना त्यांच्या खात्यावरती दाखल करत एक मदतीचा हात पुढे केला। मात्र याच मदतीच्या हातातनं आता एका कुटुंबाचा एक छोटा का होईना व्यवसाय त्यांनी त्या पैशातनं सुरू केलेला आहे। माझ्यासोबत एक ताई आहे, आपण तिच्या घरी जाऊन नेमका तिने हा व्यवसाय सुरू कसा केला आणि किती अडचणी आल्या, नेमका कसा हा व्यवसाय सुरू झाला ह्याची आपण माहिती घेणार आहोत। ताई, एबीपी माझामध्ये खरं तर तुझं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतनं मिळालेल्या पैशातनं तू एक छोटासा व्यवसाय सुरू केला। हा नेमका व्यवसाय काय होता, तो कसा सुरू केला आणि कशी तू लोकांपर्यंत पोहोचलीस, काय सांगशील? माझं नाव प्रणाली कृष्णा बारड। सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग होत असलेले घुंगरू कडी मी माझ्या गणपतीसाठी आणले होते। तर ते माझे फ्रेंड्स माझ्या फ्लोअरवरचे त्यांनी खूप सारा रिस्पॉन्स दिला, त्यांनी मला ऑर्डर्स दिले। त्याच्यानंतर मी इंस्टाग्रामला रील्स करून टाकल्यानंतर त्याचा पण खूप चांगला प्रतिसाद आला। त्याच्यानंतर मग मी ते गुरुवारी स्वामींच्या मठाजवळ, रविवारी लालबाग मार्केटमध्ये, सोमवारी गौरीशंकरजवळ बाजारी मार्केट असतो तिथे बसून हे केलं। आणि ह्याची सुरुवात मी सध्या आत्ताच माझं कॉलेज कंप्लीट झालं आहे। लाडक्या बहिणी योजनेचे मला पैसे आले होते 3,000 रुपये, त्याच्यातले मी 1,500 रुपये त्या फॉर्म नेमका कधी भरला होतास आणि कधी पैसे आले? फॉर्मची ॲक्च्युली डेट आठवत नाही आहे, पण आमच्याकडून शाखेचे मेंबर आले होते, त्यांच्याकडून त्यांनी माझा फॉर्म भरून घेतला होता आणि पैसे 17 तारखेला आले होते। मग मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, त्याच्यातले 1,500 रुपये इन्व्हेस्ट केले, त्याच्यातले घुंगरू आणले आणि घुंगरू कडी बनवायला चालू केली। अच्छा, त्यानंतर जो तुला रिस्पॉन्स मिळाला ऑनलाईन, तू ते घुंगरूचं सर्व व्हिडिओज पोस्ट केले आणि त्यानंतर जो रिस्पॉन्स मिळाला त्यानंतर तू विविध ठिकाणी देखील त्या व्यवसायाचं म्हणजे तू करत होतीस का? हां, म्हणजे हेच आता मी सांगितल्याप्रमाणे स्वामींच्या मठाजवळ जाऊन बसली होती, कारण ऑनलाईन बिझनेसमध्ये फक्त ओळखीचेच आणि माझे फ्रेंड्सचे मेंबर्सच कॉन्टॅक्टमध्ये येत होते। मला अजून लोकांपर्यंत पोचायचं होतं, त्याच्यामुळे मी विविध ठिकाणी जिथे गर्दी असते, आत्ता सध्या तरी लालबागमध्ये गणपती उत्सव आहे तर तिथे खरेदीसाठी गर्दी असायची म्हणून तिकडे जाऊन बसायची। परेलला सोमवारचं मार्केट असतं, सोमवारी तिथे जाऊन बसली आणि गुरुवारी तर ऑब्व्हियसली स्वामींच्या मठामध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे तिकडे हे झालं। नक्कीच तुला या योजनेचा किती फायदा झाला आणि काय सांगशील तुझ्यासारखे जे अनेक गरीब कुटुंबातनं ज्या मुली आहेत त्यांनी यातनं कसं उदाहरण घ्यावं? 1,500 रुपये म्हणजे इतकी मोठी पण गोष्ट नाही आणि छोटी पण गोष्ट नाही आहे ती। त्याच्यामध्ये आपण कसा इन्व्हेस्ट करतो त्याच्यातून आपल्याला समजतं। ते 1,500 रुपयाचा अनेक फायदे होऊ शकतात, जसं की मी घेतलं आहे 1,500 रुपये इन्व्हेस्ट करून माझे आता 10,000 पर्यंत तरी झाले आहेत ह्या 15 दिवसामध्ये। मी इतर लोकांना सांगू इच्छिते की त्यांनीही असंच काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून आपण त्याचा अजून हे घेतलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने या योजनेची मागची एक कन्सेप्ट होती की महिलांना त्यातनं मदतीचा हात मिळावा आणि त्यातनं थोडं का होईना एक मदतीचा हात त्यांनी पुढे केला होता, याचा फायदा तुला होतोय का आणि काय सांगशील मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबाबत तू? सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मी सांगेन की त्या योजनेने माझा तर खूप फायदा झाला आहे, कारण त्यांनी मला फक्त 3,000 रुपये दिलेले, त्याच्यातले मी 10,000 केले आहेत। आता मी इतरांना पण सांगू इच्छिते की तुम्ही असंच एक तुमच्या अंगात जर कला असेल तर तुम्ही ती कला सोशल मीडियामार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि असंच थोडीशी हिंमत दाखवून आपण इतर मार्केटिंगमध्ये उतरवून आपण हा बिझनेस करू शकतो। म्हणजे मराठी माणसांनी तर केलंच पाहिजे। नक्कीच आपण पाहतोय की ही यशोगाथा होती या ताईची की जिने 1,500 रुपयातनं तिने एक छोटासा व्यवसाय सुरू केला आणि त्यातनं आज तिला भरपूर सारा नफा देखील झालेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडनं मिळालेल्या या आर्थिक निधीचा, एक मदतीच्या हाताचा तिने सदुपयोग करून स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि हा इतरांसाठी एक मोठी शिकवण राहणार आहे। जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।